हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना एक माझ्यासोबत घडलेला किस्सा तुम्हाला सांगणार आहे. सांगण्याचा मुद्दा हा आहे की कोणी पण सहज आपल्याला फसवू शकतं, हे सांगायचं आहे मला तुम्हाला. तर आत्ता ब्लाऊज शिवत मी तुम्हाला सांगते. तर हा ब्लाऊज मी कस्टमरचा शिवत आहे आणि याचा पानगळा काढलेला आहे, ठीक आहे. आणि मी आरीवर्क वगैरे पण करते. आरीवर्कचे पण व्हिडिओ असतात माझ्या चॅनलवरती. तर तुम्हाला आरीवर्कचे ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर नक्की कमेंट करा, कारण पहिल्या 2 स्टुडंटला फ्री क्लासेस आहे आणि मटेरियल वगैरेची पूर्ण माहिती दिली जाईल. तर किस्सा असा आहे की 2 महिन्यापूर्वी माझ्याकडून एका कस्टमरनी ब्लाऊज बनवून घेतला होता, लग्नाचा ब्रायडलचा ब्लाऊज होता. तर त्यांनी तो ब्लाऊज बनवून घेतला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण डिझाईन वगैरे पूर्ण तसंच दिलं, कारण त्यांनी डिझाईन थोडं ह्यातलं थोडं त्यातलं असं 2-3 ब्लाऊजमधलं डिझाईन चॉईस केलं होतं. तर ते त्यांना मी झालं की थोडंसं व्हिडिओ सेंड करायचे आणि त्यांना ओके असं मेसेज यायचा त्यांचा. ठीक आहे म्हटलं, मग त्यांना आवडतं आहे म्हटल्यानंतर आपण तसंच मी कंटिन्यू केलं. ब्लाऊज घेतला, ब्लाऊज पण छान झाला होता, आवडला त्यांना. मी त्या ब्लाऊजचा व्हिडिओ पण टाकला होता. रात्री 1:30 वाजेपर्यंत मी तो ब्लाऊज शिवला होता आणि त्यांनी ब्लाऊज तो माझ्याकडूनच शिवून पण घेतला आणि व्यवस्थित बसला वगैरे, घातला पण त्यांनी. आणि त्यांचं ब्रायडलचं शूट वगैरे झाल्यानंतर 2 दिवसांनी पेमेंटचा विषय निघाला. मग मी पेमेंट मागितल्यानंतर त्या म्हणतात की आज नाही 2 दिवसांनी पाठवते. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, कारण धंद्यामध्ये थोडंसं करायला लागतं इकडं तिकडं. मग ते म्हटल्या 2 दिवसांनी. मग 2 दिवसांनी नंतर आठवण केली त्यांना. तर ते काय म्हणतात, नाही मला ब्लाऊजच नाही आवडलं तुम्ही केलेलं, आणि मी जसं सांगितलं तसं झालंच नव्हतं. म्हणजे त्यांचं शूट झालं 2 दिवसांनी, म्हणजे करेक्ट 1 महिना गेला असेल. 1 महिन्यानंतर त्या मला सांगतायत की तुमचं ब्लाऊज मला आवडलं नाही आणि तुम्ही तुमचं आरीवर्क केलेलं काढून घ्या. म्हणजे ही कुठली पद्धत की बाबा 1 महिन्यानंतर ते कस्टमर म्हणतं की ते ब्लाऊज केलेलं आरीवर्क काढून घ्या. कसं काढायचं सांगा आता मला तुम्ही. आणि असे कस्टमर भरपूर भेटतात. आपण मटेरियल दिलेले पैसे पण आपण वाया जातात आणि पैसे पण देत नसतात. मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्हाला नाही ना झेपत आरीवर्कचे ब्लाऊज करायला, तर तुम्ही नका करत जाऊ. काही गरज नाही आहे. तुम्ही साधे सिंपल ब्लाऊज घाला, आपल्याला नाही झेपत तर. पण दुसऱ्याची कमाई किंवा दुसऱ्याची मेहनत हे तरी बघा तुम्ही ना. शेवटी ती किचकिच करून त्या लेडीजनी फक्त मला मटेरियलचे पैसे दिले, माझी मेहनतची अजिबात नाही दिली. ठीक आहे, मटेरियलचे तर दिले, पण असे कस्टमरकडून तुम्ही नेहमी ॲडव्हान्स घेत चला. थँक्यू.